खूप श्रीमंत असलेल्या काकूंना वृद्धाश्रमात पाहिलं आणि पायाखालची जमीनच सरकली. अगदी खूप मोठी शिकवण देणारी कथा. नक्की ऐका. काकू, तुम्ही इथं काय करताय? माझ्या प्रश्नानं काकूंनी वर पाहिलं आणि धडधसा रडायला सुरुवात केली. मी पुन्हा प्रश्न केला, काकू, हा अनाथाश्रम आहे आणि तुम्ही इथे काय करताय? काकूंनी पदराने डोळे पुसले आणि सांगू लागल्या, माझ्या मुलानंच मला इथे सोडलं रे. क्षणभर काय बोलावं मलाही सुचेनासं झालं. एका श्रीमंत घरातील ऐश्वर्य भोगलेली स्त्री आता एवढी वाईट वेळ तिच्यावर यावी. माझी सून मला जराही बघत नाही रे. मी काही चांगलं सांगायला गेली की उलटून बोलणं आणि मुलगा घरी आला की मी त्रास देते म्हणून सांगणं. शेवटी माझ्या मुलानं बायकोची बाजू घेतली आणि मला इथे आणून सोडलं, अनाथाश्रमात. अनाथासारखं काकू पुन्हा रडू लागल्या आणि मी म्हणालो, काकू, आधी रडायचं थांबवा आणि चला माझ्या घरी. तसं काकूंनी दचकूनच माझ्याकडं पाहिलं आणि म्हणाल्या, नको रे बाळा. ज्याला 9 महिने पोटात सांभाळलं, जन्म दिला, वाढवलं, त्यानंच मला घराबाहेर काढलं. तुझ्यावर माझं काय अधिकार आहे? शेवटी माझ्या हट्टापुढं काकू तयार झाल्या आणि मी दार वाजवलं. आले आले, बायको आतून म्हणाली. दार उघडल्यावर मी म्हणालो, अगं बघ कोण आले. अय्या काकू, या ना आत या. अगं, काकूला आपल्याकडेच राहायला घेऊन आलो आहे. अहो, बरं झालं की. सासूबाईला पण सोबत होईल. दोघीजणी करतील देवदेव. मी बायकोला सगळी हकीकत सांगितली. त्यानंतर सुरुवातीला काकूंना संकोच वाटायचा, पण हळूहळू त्या आमच्या घरात स्थिरावल्या. काही महिने आनंदात निघून गेले. मला आता 2 आयांचं प्रेम मिळत होतं. माझ्या बाळाला 2 आज्या देखील मिळाल्या होत्या. 2 आज्या आणि माझ्या पत्नीला 2 सासवा. एक दिवस अचानक मित्राचा फोन आला. अरे, कुठे आहेस? मेन रोडवर अनाथाश्रम आहे, तिथे ये बरं. मी म्हणालो, अरे काय झालं? मित्र म्हणाला, काही नाही रे. आईला अनाथाश्रमामध्ये ठेवलं होतं, पण इथे आई नाही रे. मला खूप काळजी वाटते रे तिची. मी म्हणालो, काळजी करू नकोस, अगोदर माझ्या घरी ये. मित्र घाईघाईने माझ्या घरी आला आणि मी दार उघडलं. बघतो तर काय, त्याची आई माझ्या घरी. अरे, त्याने आईवर रागवायला सुरुवात केली. इथे आलीस आणि न सांगता? किती काळजी वाटली तुला काय माहीत? त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत मी त्याच्या मुस्कटात मारली. अरे, जिनं तुला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, तिलाच तू अनाथाश्रमात वाट दाखवली आणि तिलाच तू अनाथासारखं वागवलं. लहानपणी ज्यावेळी मी तुझ्या घरी यायचो त्यावेळी आमच्या सगळ्यांना तिनं अगदी मायेनं भरवलं आणि तिला तू हे दिवस दाखवले. एव्हाना मित्राची बायको पण आली. मित्राला त्याची चूक कळाली. तो आणि त्याच्या बायकोनं आईचे पाय धरले आणि धाय मोकलून रडू लागली. नकळत आमच्याही डोळ्यातून अश्रू वाहिले. चल आई, आम्ही तुला घ्यायला आलो आहे. आम्ही खूप मोठा अपराध केला, तो अपराध माफीच्या लायकीचा देखील नाही. तरी पण आम्हाला माफ कर आई. मित्र रडत रडत म्हणाला. काकू उठल्या आणि मुलाला सुनेला मिठीत घेतलं आणि रडत रडतच दोघांच्या खांद्यावर हात टाकून काकू नजरेआड झाल्या. माझं लेकरू लय चांगलं. अगं, गालावरून हात फिरवत माझी आई म्हणाली, एक बक्षीस मिळालं होतं चांगल्या कामाचं आणि एक समाधान मिळालं होतं. एक माय वाचवली होती मी अनाथ होण्यापासून, तसंच एक लेकरूही वाचवलं होतं अनाथ होण्यापासून. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट